यानंतर बातम्यांना सुरुवात करूया। युतीसाठी मी तडजोड केल्याची कबुली उद्धव ठाकरेंनी दिली आहे। सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी तडजोड केल्याचं कबूल केलंय, पण ही तडजोड मी महाराष्ट्रासाठी केलंय हे सांगायला सुद्धा ते विसरले नाहीत। या मुलाखतीमध्ये अनेक मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलंय। शिवसेनेनं अयोध्यावारी केल्यामुळे अयोध्येचा मुद्दा चर्चेत आला आणि शेवटी कोर्टातही सुनावणी सुरू झाली असा दावा त्यांनी केलाय। माझं वचन आहे शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, हे वचन मी कुणालाही विचारून दिलं नाही, तर मी बाळासाहेबांना दिलेलं हे वचन आहे। कुणाच्याही परवानगी वाचून ते अडणार नसल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले। लगेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची घाई कशाला? आदित्यची आधी निवडणूक होऊ द्या। विधिमंडळाचं संसदीय कामकाज त्यानं पाहिलेलं आहे। अनेक तरुणांनी राजकारणात यावं असंही उद्धव ठाकरे म्हणाले। भुसावळमध्ये अज्ञात व्यक्तीच्या गोळीबारात 5 जणांची हत्या झाली आहे। भुसावळचे नगरसेवक रवींद्र उर्फ हंप्या खरात यांच्या कुटुंबावर गोळीबार करण्यात आलाय। अज्ञात व्यक्तीनं केलेल्या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाला। या प्रकरणी 3 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। संपूर्ण भुसावळ शहर या गोळीबारानं हादरलंय। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवाराला अर्ज मागे घेण्याची आज अंतिम मुदत आहे। आज महाराष्ट्रात संध्याकाळपर्यंत प्रत्येक विधानसभा नेमकी कुणाकुणामध्ये लढत होणार आहे हे स्पष्ट होणार आहे। बंडोबा थंड करण्यात आघाडी आणि युतीच्या नेत्यांवर मदार असणार आहे, तर त्यांना कितपत यश येतं हे बघावं लागणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। आज दुपारी मुंबईमध्ये आघाडीच्या राज्यातल्या नागरिकांमध्ये असलेला आश्वासनं जे आहेत या जाहीरनाम्यामधून प्रसिद्ध होतील आणि त्यामुळे आघाडी आता मतदारांना कसं आकर्षित करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। देशात काँग्रेस पक्ष कमजोर झाला असून या पक्षाला कॅल्शियमचं इंजेक्शन दिलं तरी काही उपयोग नाही। या पक्षात आता काहीच राहिलं नाही अशा शब्दात एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात सभा पार पडली। सर्व बंडोबा आज दुपारपर्यंत थंडोबा होणार असल्याचं विधान गिरीश महाजन यांनी केलंय। फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि मी बंड मोडून काढणार असल्याचं सांगायला ते विसरले नाहीत। अधिकृत उमेदवारांना कोणतीही अडचण येणार नसल्याचं ते जळगावात म्हणाले। भाजपातील बंडखोरांना थंड करण्याचे भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांच्याकडून बंडखोरांशी संपर्क साधून त्यांचं बंड शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे। भाजपच्या इच्छुकांनी 144 ठिकाणी बंडखोरी केली आहे। गिरीश महाजन यांनी धुळ्यातल्या शहर आणि शिरपूर इथल्या बंडखोरांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र महाजनांची ही शिष्टाई अपयशी ठरली आहे। धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करणाऱ्या भाजपच्या डॉक्टर माधुरी बोरसे यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला असून आपण उमेदवारी करणारच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। बंडखोरांचं बंड शमवण्यासाठी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांची बैठक झाली आहे। बंडखोरांविषयी बैठकीमध्ये तडजोड केली असल्याची माहिती मिळते आहे। मल्लिकार्जुन खरगे यांच्या मध्यस्थीने हे बंड शांत करण्याचा प्रयत्न होतोय। राज्यात 43 लाख बोगस मतदार आहेत असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय। म्हणजे प्रत्येक मतदारसंघात 20,000 डुप्लिकेट मतदार आहेत आणि हे गंभीर आहेत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। कोणत्या निवडणूक अधिकाऱ्यांना हे केलं याची चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी केली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ पुण्यातून करतायत। बुधवारी 9 ऑक्टोबरला पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपतीचं दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ ते फोडणार आहेत। मात्र सभेसाठी कुणी जागा देता का जागा असं म्हणायची वेळ स्थानिक मनसे नेत्यांवर आली आहे। काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी मीरा रोड विधानसभा क्षेत्रामध्ये भाजप उमेदवारासाठी प्रचार केलेला आहे। कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर थेट निवडणुकीमध्ये स्वतः उतरलेले नसले तरी भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करत असल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। आरे कॉलनीमध्ये आंदोलन करताना प्रकाश आंबेडकर यांना ताब्यात घेतल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले। आंबेडकरांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अकोल्यातील अशोक वाटिकेसमोर रास्ता रोको करून सरकारचे प्रतिकात्मक पुतळे जाळण्यात आले। आरेच्या जंगलतोडी विरोधात रस्त्यावर उतरले वंचित बहुजन आघाडीचे नेते। प्रकाश आंबेडकर यांना ताब्यात घेण्यात आल्याच्या निषेधार्थ जालन्यामध्ये निदर्शनं करण्यात आली। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्येही निदर्शनं करण्यात आली आहेत। प्रकाश आंबेडकर यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ बारामतीत एसटी बस फोडण्यात आली आहे। दौंड बारामती शटल ही एसटी बस फोडण्यात आली आहे, तर या दगडफेकीमध्ये एक वृद्ध जखमी झालाय।
रॅपच्या मदतीनं राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारवर हल्लाबोल केलाय. प्रचाराचा नवा फंडा यंदा राष्ट्रवादी काँग्रेस वापरताना दिसते. मराठी रॅपच्या माध्यमातून काही तरुण बेरोजगार तरुणांनी पोट कसं भरायचं असा सवाल उपस्थित केलाय. आम्ही पोट कसं भरायचं, हा विकासाच्या नावाखाली राज तुम्ही करायचा, व सांगा की राव आम्ही पोट कसं भरायचं. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा झंझावात पाहायला मिळणार आहे. सातारा लोकसभेची पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या उमेदवारांसाठी मोदी सभा घेणार आहेत. साताऱ्याच्या सभेनंतर मोदींची पुण्यात सुद्धा जाहीर सभा होणार आहे. मोदींचा महाराष्ट्रात झंझावात असताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्रात प्रचाराला येणार का याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. राहुल गांधी परदेश दौऱ्यावर आहेत. ते कंबोडियात असल्याचं कळतंय. ते 11 तारखेनंतर प्रचार सुरू करतील असा दावा काँग्रेसकडून करण्यात येतोय. उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत नागरिकांमध्ये मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे. रत्नागिरीतल्या दापोली तालुक्यातल्या हर्णे इथं शासनाच्या वतीनं मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात आली. मोहिमेअंतर्गत हर्णे समुद्र किनाऱ्यावर पथनाट्य सादर करण्यात आलं. कमल का बटन यहां दबा वहां पाकिस्तान में बम गिरा असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केले. ठाण्यामध्ये भाजपनं उत्तर भारतीय संघटनेकडून स्नेहसंमेलनाचं आयोजन केलं होतं. त्यावेळेला ते बोलत होते. तुळजापूरमधून राणा पाटील यांना पाडणार असल्याची टीका त्यांचे बंधू शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांनी केली आहे. यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी प्रेस घेऊन ओमराजेंबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. रॅपच्या मदतीनं राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारवर हल्लाबोल केलाय. प्रचाराचा नवा फंडा यंदा राष्ट्रवादी काँग्रेसनं वापरलेला दिसतोय. विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य सरकारने एका अधिसूचनेद्वारे 21 ऑक्टोबर या मतदानाच्या दिवशी सर्व विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्य आणि केंद्र सरकारची कार्यालय, निमशासकीय कार्यालय, मंडळ, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींनाही या दिवशी सुट्टी असणार आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान 19 ते 21 आणि 24 ऑक्टोबर या मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिलेत. या आदेशाचं उल्लंघन झाल्यास परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाणार आहे. एकीकडे आरे मेट्रो कारशेडसाठी तब्बल 3000 झाडांची कत्तल झाल्यानंतर आता आरे संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या हंगामी खंडपीठापुढे सकाळी 10 वाजता ही सुनावणी पार पडेल. या प्रकरणी विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळानं काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीशांना पत्र लिहिलं होतं. आरेतली झाडं तोडल्याचं दुःख मला एकट्यालाच नाही तर सगळ्या मुंबईकरांना झालंय. जी झाडं तोडली आहेत त्याच ठिकाणी आपण सगळे झाडं लावू अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे. नाशिकमध्ये मुसळधार पावसानं चांगलाच धुमाकूळ घातलाय. 1.25 तासात नाशिकमध्ये 40 मिलीमीटर पाऊस झालाय. दमदार कोसळणाऱ्या पावसामुळे रामकुंड, सीताकुंड, लक्ष्मणकुंड पूर्ण पाण्याखाली गेले. तर पावसामुळे एका 4 चाकीचं सुद्धा पाण्याखाली वाहून गेल्याचं कळतंय. तर अनेक वाहनं पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे. नाशिकच्या काही भागामध्ये मुसळधार पाऊस झालाय. दमदार पावसामुळे शहरातील जिल्हाधिकारी परिसरामध्ये पाणीच पाणी झालंय. या भागामध्ये चक्क दुचाकी पाण्याखाली गेल्या तर शहरातील दुसऱ्या इतर भागात मात्र कोरडा परिसर असल्याचं पाहायला मिळत आहे. 7 ते 12 ऑक्टोबरमध्ये राज्यात वादळी पावसाचा इशारा हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आलाय. शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवण्याचं कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आलंय. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आलाय. गेल्या काही दिवसांच्या तुलनेमध्ये मार्केट यार्डातील तरकारी विभागामध्ये फळभाज्यांची आवक वाढली आहे. आवक वाढली असली तरीही मागणी वाढल्यानं गवार, टोमॅटो, फ्लावर, कोबी आणि मटारच्या दरांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. मात्र इतर सर्वच फळभाज्यांचे दर स्थिर असल्याचं कळत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात सध्या महिला शक्तीचा जागर सुरू आहे. यशोधरा नगरातील नवदुर्गा उत्सव मंडळानं पुरुष प्रधान संस्कृतीला फाटा देत नवरात्रीची अष्टमीची पूजा पुरुषांसोबत न करता महिलांच्या जोडीनं पूर्ण करून एक नवा पायंडा पाडलाय. या मंडळानं महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी नवदुर्गा उत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. गडचिरोली जिल्हा तेलंगणाच्या सीमेला लागून आहे. तेलंगणासह गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा, अहेरी, एटापल्ली या 3 तालुक्यात रंगीबेरंगी फुलांचा बतकम्मा सण पार पडला. फुलांपासून तयार केलेल्या तसंच गौरीची प्रतिकृती समजल्या जाणाऱ्या बतकम्माचं नदीत विसर्जन करण्यात आलं. भिवंडीमध्ये स्टेडियममध्ये भला मोठा अजगर अडकलेला पाहायला मिळाला. भिवंडीतल्या काल्हेर रेती बंदर इथल्या स्टेडियममधल्या लोखंडी जाळीमध्ये हा अजगर अडकला होता. तर अखेर सर्पमित्रांच्या सहाय्यानं त्या अजगराची सुटका करण्यात आली.
जुन्या जमिनीच्या वादामधून पाथरी तालुक्यातल्या उमरा इथं 6 ते 7 जणांना मारहाण केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे गाव आणि परिसरामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। पाथरी तालुक्यातील उमरा या गावामध्ये राहणाऱ्या शेळके कुटुंबाला याच गावातील काही गुंडांनी जमिनीच्या वादातून मारहाण केली आहे, ज्यामध्ये शेळके कुटुंबातील 3 महिलांसह पुरुष जखमी झालेत। नवरात्रीनिमित्त औरंगाबादच्या कर्णपुरा यात्रेमध्ये जाणाऱ्या 6 जणांना एका मिनी बसने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे। भीषण अपघातामध्ये 2 जण जागीच ठार झाले तर 3 जण गंभीर जखमी झालेत। औरंगाबाद जालना महामार्गावर हा भीषण अपघात झालाय। दरम्यान मिनी बस चालकाचा पाठलाग करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। अकोल्यामध्ये मुंगीलाल बाजोरिया ग्राउंडवर गरबा संपल्यावर 2 गटात तुफान हाणामारी झाली। या हाणामारीमध्ये गामा ठाकूर नामक व्यक्ती गंभीर जखमी झाले। हाणामारीनंतर परिसरामध्ये काही काळ तणाव पसरला होता। 4 महिने पाकिस्तानी कैदेत राहून आलेल्या भारतीय सैन्य दलातील जवान चंदू चव्हाण यांनी सैन्याला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतलाय। नगर इथल्या सैन्य दलात केंद्रावर कार्यरत असलेले चव्हाण हे आपल्या घरी परतले आहेत। आपल्याला त्रास होत असल्यामुळे आणि आपल्या अडचणी ऐकून घेतल्या जात नसल्यामुळे चव्हाण यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या बेराळा इथल्या 40 वर्षीय गीता गोलाईत या शेतकरी महिलेचा नाल्यामध्ये वाहून गेल्यानं मृत्यू झालाय। संध्याकाळी शेतातून घरी येत असताना ही महिला नाल्यात वाहून गेल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे। जालना तालुक्यामध्ये आज काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला। तालुक्यातील भागडे सावरगाव शिवारामध्ये वीज कोसळून 3 जण ठार झाले तर 2 जण गंभीर जखमी झाले। ठार झालेल्यांमध्ये 2 महिलांसह एका पुरुषाचा समावेश आहे। गयाबाई नाईक नवरे संदीप पवार यांच्यासह आणखी एक महिला या घटनेमध्ये मृत्युमुखी पडली आहे। त्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर बघूयात इतरही बातम्या। जुन्नर तालुक्यातल्या निमदरी गावच्या रेणुका देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवानिमित्त गर्दी झाली आहे। पुणे जिल्ह्यातल्या देवींची जी प्रमुख मंदिर आहे त्यातलं निसर्गरम्य मीना नदीच्या कुशीमध्ये वसलेलं एक स्थान आहे। खानदेशातील धुळे जिल्ह्यातील पेडकाई देवी मंदिरामध्ये नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातोय। शिंदखेडा तालुक्यातल्या पेडका नावाच्या एका डोंगरावर हे पडकाई देवीचं मंदिर असून या मंदिराला हजारो वर्षांची परंपरा आहे। भक्तांच्या रक्षणासाठी आई पेडकाई देवी स्वयं प्रकटल्याची भाविकांमध्ये श्रद्धा आहे। दरवर्षी नवरात्री उत्सवामध्ये लाखो भाविक या देवीच्या दर्शनाला येत असतात। शारदीय नवरात्रोत्सवामध्ये विरार आगाशीमधील विष्णू मंदिरामध्ये गेली 51 वर्षे अष्टमीला तांदळाच्या पिठापासून महालक्ष्मी देवीची मूर्ती बनवण्यात येते। पंचक्रोशीतील महिला मध्यरात्रीपर्यंत या देवीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करतात। साडी चोळी नेसवून देवीची विधिवत पूजा केली जाते। खणानारळाची ओटी भरल्यानंतर देवीचं दर्शन भाविकांना घेण्यास सुरुवात करण्यात येते आणि रात्री 12 वाजेपर्यंत दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करत असतात। झिम्मा फुगडी आणि देवीची गाणी गात तसंच घागर फुंकून महिला वर्ग रात्रीपर्यंत जागरण करतात। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीची 8वी माळ कालच्या दिवशी आपण बघतोय मातेची महिषासूरमर्दिनी स्वरूपातली अलंकार पूजा मांडण्यात आली। पूजेत देवीला महिषासूर राक्षसाचा वध करताना दाखवण्यात आले। दुपारी विधिवत पूजा करून ही पूजा मांडण्यात आली आहे। देवीच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली। उद्या दसऱ्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह फ्रान्समध्ये शस्त्रपूजा करणार आहेत। राजनाथ सिंह आजपासून 3 दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर जात आहेत। उद्या म्हणजेच 8 ऑक्टोबरला भारतीय वायुसेनेचा स्थापना दिन आहे। या निमित्तानं फ्रान्स भारताला पहिलं राफेल लढाऊ विमान सुपूर्द करणार आहे। आज दुपारी 1 वाजता राजनाथ सिंह फ्रान्सच्या दौऱ्यासाठी रवाना होतील। दिल्लीतील नोएडामध्ये पोलीस आणि 6 दरोडेखोरांमध्ये गोळीबार झाला। हे दरोडेखोर गायिका सुषमा यांच्या हत्येमधील आरोपी असल्याचं समोर आलंय। 1 ऑक्टोबर रोजी गायिका सुषमा यांची हत्या झाली होती। या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तसंच कारही पोलिसांनी जप्त केली आहे। मनी लॉन्ड्रिंग आणि टेरर फंडिंगवर एपीजीनं आपला रिपोर्ट जारी केलाय। FATFच्या वार्षिक अधिवेशनाच्या 1 आठवड्यापूर्वी हा रिपोर्ट जारी करण्यात आला। यामध्ये पाकिस्तानची ग्रे लिस्टच्या स्थितीवर निर्णय घेण्यात येणार आहे। त्याचबरोबर पाकिस्तानला ब्लॅकलिस्ट करण्याच्या दिशेनंही ठोस निर्णय घेण्यात येणार आहे। सौदी अरबमध्ये आता महिला आणि पुरुष हॉटेलच्या एका रूममध्ये राहू शकणार आहेत। हे नियम विदेशी कपल्सना लागू होणार आहेत। तर सौदीच्या नागरिकांना यासाठी फॅमिली ID किंवा रिलेशनशिप प्रमाणपत्र दाखवावं लागणार आहे। सौदी अरबच्या पर्यटन आणि नॅशनल हेरिटेज मंत्रालयानं याबाबतची माहिती दिली आहे। गुजरातच्या भरूच जिल्ह्यामध्ये चक्क तलवार घेऊन गरबा खेळताना पाहायला मिळाला। राजपूत समुदायाच्या महिला आणि पुरुषांनी तलवार हातात घेतला आणि गरबा खेळला। दुर्गाष्टमीच्या निमित्तानं दुर्गापूजेमध्ये राजपूत समुदायानं सहभाग घेत पारंपरिक वेशभूषेमध्ये राजपूतांची शान तलवार हाती घेऊन नृत्य केलं।
आधुनिक सोयीसुविधा असलेल्या तेजस एक्सप्रेसच्या तिकीट दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. दिवाळी दरम्यान धावणाऱ्या तेजसच्या तिकिटाची बुकिंग सुरू झाली असून दिल्ली ते लखनौ दरम्यान धावणाऱ्या तेजसचं तिकीट हे 4,500 इतके आहेत. तेजसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. टाटा मोटरचा विक्रीचा गाफ सप्टेंबरमध्ये उतरताच पाहायला मिळाला. सप्टेंबर महिन्यातील विक्री वाढवण्यासाठी कंपनीतर्फे ग्राहकांना अनेक ऑफर्स देण्यात आल्या, परंतु ग्राहकांनी टोयोटा होंडाला पसंती दिली आहे. टाटाची घसरण 4थ्या स्थानावरून थेट 7व्या क्रमांकावर झाली आहे. गुगलच्या नवीन पिक्सल 4 सिरीजची किंमत समोर आली आहे. पिक्सल 4 आणि पिक्सल 4 XL हे दोन स्मार्टफोन 64 GB आणि 128 GB स्टोरेज व्हेरियंटमध्ये असून याची किंमत 56,000 ते 72,000 इतकी असल्याचं समोर आलं आहे. जेम्स बॉन्ड चित्रपटामध्ये फ्रँचायझीने नो टाइम टू डायचा पोस्टर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यामध्ये हॉलिवूड सुपरस्टार डॅनियल क्रेग बॉन्डचा लुकमध्ये दिसत आहेत. रिपोर्टनुसार या चित्रपटामध्ये डॅनियल एका आयकॉनिक सिक्रेट सर्व्हिस एजंटच्या रूपामध्ये पाहायला मिळणार. हा चित्रपट एप्रिल 2020ला रिलीज होईल. त्यानंतर पुन्हा एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.